पृथ्वीवरील वातावरणाचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात. पृथ्वीवरील हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन व इतर वायू, धूळ, धूर, बाष्प इत्यादी घटकांचा समावेश होतो. हवेचे एकूण 5 थर आहेत: ट्रॉपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. याला मराठीत आपण अनुक्रमे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे म्हणतो. यामध्ये पृथ्वीलगतचा पहिला थर म्हणजे तपांबर होय. तो साधारणपणे 13 ते 16 किलोमीटर एवढ्या जाडीचा असतो. पृथ्वीवर घडणाऱ्या सर्व नैसर्गिक घटना जसे की धूळ, धुके, बाष्प, ढग, पाऊस, वारे, वादळे या तपांबरातच होत असतात. यानंतरचा हवेचा थर म्हणजे स्थितांबर. तो 50 किलोमीटर एवढ्या जाडीचा असतो. त्याच्या खालीच ओझोन हा वायूचा एक महत्वपूर्ण थर असतो. सूर्यापासून येणारी अल्ट्राव्हायोलेट रेज अर्थात अतिनील किरणे ओझोन वायू थांबवतो. त्यामुळे सजीवांचे रक्षण होते. म्हणूनच ओझोन वायूला पृथ्वीची सुरक्षा कवच असे म्हणतात. पृथ्वीपासून जसजसे वर जावे तसतशी हवा ही विरळ होत जाते. शेवटच्या बाह्यांबर या थरात ती फारच विरळ होत असते. अशाच व्हिडिओमधून अधिक शिका, विचारा, कारण विज्ञान फक्त पुस्तकी नाही तर ते अनुभवातही आहे.